पुढचं आहे 32,768. आता 5 अंकी संख्या आहे. तुम्ही याला जर 1 अंकी संख्येने भाग देत बसलात तर खूप मोठं उदाहरण होईल. म्हणून तुम्ही आता ही समसंख्या आहे का विषम संख्या ती शोधा. त्याला 2 अंकी संख्येने भाग देण्याचा प्रयत्न करा. 2ने भाग जाणार आहे, 4ने भाग जाणार आहे, 6ने भाग जाणार आहे, 8ने जाणार आहे, 10ने जाणार आहे कारण शेवटी 0 नाहीये. मग 12ने देऊ शकतात, 14ने देऊ शकतात, 16ने प्रयत्न करायचा आहे कोणत्या संख्येने भाग देता येईल. मग आता मी समजण्यासाठी 2ने न देता डायरेक्ट 4ने पण देऊ शकतोय, 8ने पण देऊ शकतो. तुम्हाला ज्या पद्धतीने देता येईल त्या पद्धतीने द्यायचं आहे. आता समजा मी 32,768 आहे. मी आता याला डायरेक्ट 8ने भाग दिला तरी चालतोय, जातोय का ते पाहतो. 32,768 किंवा आपल्या नेहमीच्या पद्धतीने जर वाटल्यास 2ने भाग देऊ. 32ला 2ने भाग दिला किती येतील 16. बेक बे, बेसक 12, बेत्रिक 6, बेआठी 16, बेचोक 8, 16,384. तर याला 2ने भाग जातो परत 16,384. बेआठी 16, बेक बे, बेनम 18, बेदुणे 4, 8,192. परत 8,192ला 2ने भाग जातो बेचोक 8, एकाला भाग जात नाही म्हणून 0, बेनम 18 आणि बेसक 12 जे 4,096. 4,096ला परत 2ने भाग जाईल. बेदुणे 4, शून्याचा 0, बेचोक 8, बेआठी 16, 2,048. आता डायरेक्ट भाग देता येईल आपला. 20ला 2ने भाग 10, 48ला 2ने भाग दिला 24. आता 2ने भाग दिला बे 5 10 आणि 12 आणि 512चे मला वाटतं आपण थोड्या पूर्वीच अवयव पाडलेले आहेत. 2ने भाग दिला बे 2 4, बे 5 10 आणि 6, 256. 256ला 2ने भाग दिला 128, 128ला 2ने भाग दिला 64, 64ला 2ने भाग दिला 32, 2ने भाग दिला 16, 2ने भाग दिला 8, 2ने भाग दिला 4 आणि 4ला 2ने भाग दिला 2, 2ला 2ने भाग दिला 2. हे एकदम एवढं मोठं ते गणित झालेलं आहे. मग याच्यात इथे तुम्ही 4ने भाग दिला तर संख्या कमी होतील, 8ने भाग दिला तर अजून भागाकार कमी होईल, नंतर 12ने भाग देऊन पाहिला तर अजून भाग कमी होईल, 16ने दिला तर अजून भाग कमी होईल. तुमच्यावर आहे तुम्ही पद्धत कशी वापरायची. 2 गुणीला किती येतील 16,384. 2 गुणीला 8,192. 2 गुणीला 2 गुणीला 2 4,096. 2 गुणीला 2 गुणीला 2 आणि ह्यात 4,096चे 2 गुणीला 2,048. 2 गुणीला 2 गुणीला 2 गुणीला 2 गुणीला 10 24. नंतर 2 2 2 2 2 5 वेळा झाले. नंतर 6व्यांदा 512. नंतर 1 2 3 4 5 या पद्धतीने ते लिहित चालायचे. किती येते पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 वेळा आहे. मग आता इथे 2 4 6 2 2 4 5 6 आणि 7व्यांदा 512 आणि नंतर 256. हे 2 2 2 2 2 2 2 गुणीला 128. 2 गुणीला 2 गुणीला 2 1 2 3 4 5 6 7 8 9 वेळा घ्याव्या लागतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 9 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि इथे किती येते 64. नंतर 1 2 3 10 वेळा घ्याव्या लागतील. 4 6 8 10 आणि ते 32. नंतर 11 वेळा घ्याव्या लागतील. 3 4 5 6
7 8 9 10 11 आणि इथे 16. आता 12 वेळा घ्याव्या लागतील. 2 4 6 8 10 12 आणि 8. आता 13 वेळा घ्याव्या लागतील. 2 4 6 8 10 12 13 आणि 4. 14 वेळा. 3 3 6 3 9 3 12 13 14 15. आता 3 3 चे गट करायचे. 3 3 3 3 आणि 3. मग आता 32,768 चे घनमूळ म्हणजे 1 2 3 4 वेळा गुणाकार. 5 वेळा, सॉरी, 1 2 3 4 5 गट आले. मग 2 दुणे 4 4 दुणे 8 8 दुणे 16 16 दुणे 32 आणि म्हणून 32,764 चं घनमूळ आलं 32. नाउ English we take this 32,768. It is multiple of 2. Therefore, we can divide this 5-digit number by 2-digit number or 1-digit number. If we divide by 1-digit number, then we get the longest method. Therefore, first we take divide by 2. By dividing 2, we get 16,384. Again divide by 2, we get 8,192. Again divide by 2, we get 4,096. Again divide by 2, we get 2,048. Again divide by 2, we get 1,024. Divided by 2, we get 512. Divided by 2, we get 256. Divided by 2, we get 128. Divided by 2, we get 64. Divided by 2, that is 32. Again 2 divided by 2, we get 16. Again divided by 2, that is we get 8. Again divided by 2, we get 4. Again divided by 4, 2, that is 2 by we get 2. And 2 divided by 2, that is 1. Then write this in factorization method. 2 into 1 6,384. 2 into 2 into 8,192. 2 into 2 into 4,096. 2 into 2 into 2 into 2 into 2,048. 2 into 2 into 2 into 2 2 into 2 1,024. Again like this we write in this way and we get 5 group of 3 numbers 1 2 3 4 and 5, and then write 1 times 2 into 2 into 2 into 2 into 2, that is 32, and that is the cube root of 32,764. आता याच गणिताची आपण दुसरी पद्धत घेऊ. त्याला आपण 2 ने न भाग देता तुम्ही 4 ने देऊ शकतायत, 8 ने देऊ शकतायत, 16 ने देऊ शकतायत. मी आता इथे 8 ने भाग देऊन दाखवतो. तुम्ही 4 ने घेतलं तरी चालणार आहे, 8 ने घेतलं तरी चालणार आहे, 16 ने घेतलं तरी चालणार आहे. 16 ने जर भाग द्यायचा असेल तर डायरेक्ट 16 ची मेथड सुद्धा घेतो. मी डायरेक्ट 16 चं घेतो वाटल्यास, जे शॉर्टकट मेथड होईल. 32,768. 16 ने भाग दिला, 16 दुणे 32. 7 ला भाग जात म्हणून शून्याचा भाग दिला. नंतर 16 चौक 64. उरले किती? 12. 16 आठे 28 असेल. 2048. परत त्याला 16 ने भाग जाईल. तर 3 वेळा 16 येतील इथे. 16 एक 16. नंतर 16 दुणे 32. उरले 12. 16 आठे 28 असेल. इथे येतील 128. परत 16 ने भाग जाईल. 16 आठे 28 असेल. आता 8 ला 2 ने भाग जातो. 2 चौक 8. 2 दुणे 4. 2 एक 2. आणि म्हणून लिहिता येईल आपल्याला 16 गुणिला 2048. 16 गुणिला 16 गुणिला 128. 16 गुणिला 16 गुणिला 16 गुणिला 8. 16 गुणिला 16 गुणिला 16. 8च्या 2 गुणिला 4. 16 गुणिला 16 गुणिला 16 गुणिला 2. 4 म्हणजे 2 गुणिला 2. आणि म्हणून 32,768 चे घनमूळ 16 गुणिला 2. 16 गुणिला 2 किती आले? 32. नाउ 32,768. For that we take the shortcut method.
It is 5-digit number, therefore I divide by 2-digit number directly by 16. You can divide by 12, 14. If it is not divided by 12 and 14, then it is divided by 16. I take directly 16. 32,668 divided by 16. We get 2048. Again, this 2048 divided by 16, we get 128. 128 divided by 16, that is 8. 8 divided by 2, that is 4. 4 divided by 2, that is 2. And 2 divided by 2, that is 1. Therefore, we can factorize it. 16 into 2048. 16 as it is, 16 into 128. 16 into 16 as it is, 16 into 8. This 3 times of 16 as it is. 8 divide 8 factors of 8 are 2 into 4. 16 into 16 into 16 into 2 as it is. Divide factors of 4 are 2 into 2. Make a group of 3 same numbers. 16 into 16 into 16 and 2 into 2 into 2. Then we write the number at one time. 16 and 2. Product of 16 and 2 is 32, and therefore cube root of 32,768 is 32. नेक्स्ट एक्झाम्पल इज सिम्प्लिफाय. पुढचं उदाहरण आहे सोपे रूप द्या किंवा संक्षिप्त रूप लिहा. फर्स्ट इज क्यूब रूट ऑफ 27/125. पहिले 27/125 चं घनमूळ. नाउ we write this cube root of 27 upon cube root of 125 by using the rule a upon b raised to m is equal to a raised to m upon b raised to m. Now factorize it. 27 can be written as 3 into 9. 125 divided by 5, that is 2 into 25. 5 into 25. Cube root of 9 means 3 into 3 upon cube root of 25 means 5 into 5. Then cube of 3 upon cube of 5, and therefore by using a raised to m raised to 1 upon m, that is a, or cube root of a raised to a, cube root of a cube is equal to a. We get here 3 upon 5, and therefore cube root of 27 upon 125 as 3 upon 5. 27/125 चा घनमूळ काढायचं आहे. a छेद b चा m घात, त्याच्यानुसार a छेद a चा m घात छेद b चा m घात या पद्धतीने लिहिलं. एक घात घनमूळ प्रत्येकाला सेपरेट केले. तर गणित छोटे आहेत, संख्या छोट्या आहेत म्हणून आपण डायरेक्ट घेतलं. 27 च्या पाडले 3 गुणिले 9, घनमुळात 3 गुणिले 9 गुणिला 9 छेद घनमुळात 125 म्हणजे 5 गुणिला 25. घनमुळात 3 गुणिला 9 च्या वेळ पाडले 3 गुणिला 3 छेद घनमुळात 5 गुणिला 25 च्या वेळ पाडले 5 गुणिला 5. तर 3 गुणिला 3 गुणिला 3 म्हणजे 3 चा घन, म्हणून घनमुळात 3 चा घन छेद 5 चा 3 वेळा गुणाकार 5 चा घन आहे म्हणून घनमुळात 5 चा घन. या नियमानुसार a चा m घात त्याचा 1/m घात बरोबर 1, किंवा a च्या घनाचं घनमूळ म्हणजेच a, म्हणजे इथे उत्तर येईल 3/5, आणि तेच काय आलं आपलं 27/125 चं घनमूळ. क्यूब रूट ऑफ 27 अपॉन क्यूब रूट ऑफ 125. फॅक्टर्स ऑफ 29 as क्यूब रूट ऑफ 3 into 9 upon factors of 125 as 5 into 25. Now cube root of 3 into factors of 9, that is 3 into 3 upon cube root of 5 into factors of 25 as 5 into 5. Now cube root of 3 into 3 into 3 means cube of 3 upon cube root of 5 into 5 into 5, that is cube of 5. By using this rule, a raised to m raised to 1 upon m is equal to a, or cube of a is 1 a. Therefore we write here 3 upon 5, which is the cube root of 27 upon 125. Now cube root of 16 upon 54. आता घनमुळात 16/54. मागच्या प्रमाणे आपण ते सेपरेट करून घेऊ. घनमुळात 56 किंवा नंतर केलं तरी चालतं. आता 16 च्या वेळ पाडले 2 गुणिला 8 चे 54 च्या वेळ पाडले आपण 2 गुणिला 27. 16 आणि 54 पूर्ण घन संख्या नाहीयेत म्हणून अवयव पाडले, म्हणजे 2 2 कॅन्सल झाले. मग घनमुळात 8/27. आता घनमुळात 8 च्या वेळ पाडले आपण 2 गुणिला 4 आणि 27 चे 3 गुणिला 9. मग घनमुळात 2 गुणिला 4 च्या वेळ 2 गुणिला 2, 9 चे 3 गुणिला 3 गुणिला 3, म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल घनमुळात
2चा घन छेद घनमुळात 3चा घन या पद्धतीने येईल आणि ते आपण सेपरेट केलं कोणत्या नियमानुसार a छेद b चा m घात बरोबर काय येईल a चा m घात छेद b चा m घात ते नाही लिहिलं तरी चालेल। मग आता याचं घनमूळ किती 2/3 आणि म्हणून घनमुळात 16/54 किती आला आपला 2/3 पाहता काय आलं पाहता। Now in English we take cube root of 16 upon 54. 16 and 54 are not perfect cube. Therefore, firstly we simplify it by factorization method. Cube of 16 means 2 into 8 upon 54 means 2 into 27. This 2 gets cancelled. We get cube root of 8 upon 27. Now factorize it because these are the perfect cube. Cube root of 8 means 2 into 4. 20 upon 27 means 3 into 9. Cube root of 2 into 4 means 2 into 2. That means we get 2 into 2 into 2 upon 3 into factors of 9 as 3 into 3. Therefore, we get cube root of 2 into 2 into 2 upon 3 into 3 into 3. Separate the cube root of 2 cube of 2 upon cube of 3. Therefore, we get 2 upon 3 and that is the cube root of 16 upon 54. Next example is if cube root of 729 is equal to 9, then find cube root of 0.000729. जर 729 चं घनमूळ 9 असेल तर घनमुळात 0.00729 चं घनमूळ आपल्याला काढायचं। एकदम सोपं उदाहरण आहे। काय दिलंय जे काढायचं ते घेतलं। घनमुळात 0.0000729 हे कसं लिहिता येईल आपल्याला 729 भागीला किती लिहिता येतील आपल्याला इथे किती लिहिता येतील 1 2 3 4 5 6 म्हणजे 1 2 3 4 5 बरोबर म्हणजे 6 अंकी संख्या आली। मग आता घनमुळात 729 म्हणजे काय लिहिता येईल 9 गुणिले 81। आता 10,000 आहे तर 1 लाख आहे मग 1 लाखचे अवयव पाडायचे 10 गुणिला किंवा 100 घेतले आपण मग 100 घेतले तर काय येतील 100 गुणिला 10,000। नंतर घनमुळात 9 गुणिला 81 जेव्हा पाडले आपण 9 गुणिला 9 आणि 100 गुणिला 100 गुणिला 100 म्हणजे 6 शून्य आले पहा। मग आता कसं लिहिता येईल घनमुळात 9चा घन छेद 100चा घन। मग आता काय लिहिता येईल 9च्या घनाचं घनमूळ भागीला 100च्या घनाचं घनमूळ। मग काय येते 9/100 आणि इथे उत्तर याला आपला 0.09 दशांश चिन्ह 2 घरे येतील 0.09 हे झालं आपलं त्याचं उत्तर। पाहता क्यूब रूट ऑफ 0.000729 can be written as cube root of 729 upon 10 lakh that is 60 and 1. Then factorize it. Cube root of 729 as 9 into 81. 10 lakh means 100 into 10,000. Cube root of 9 into 81 means 9 into 9 upon 100 into 10,000 means 100 into 100. Then cube root of 9 into 9 into 9 means cube of 9 100 upon 100 into 100 into 100 that is cube of 100. Separate the cube root. Cube root of 9 cube of 9 upon cube root of 100 that means 9 upon 100 and 9 upon 100 means 0.09 and that is the cube root of 0.000729. 0.0000729 चं घनमूळ काढायचे त्याचं आपण दशांश पूर्णांकात रूपांतर केलं 6 शून्य आहेत दशांश चिन्हानंतर म्हणून एकावर 6 शून्य म्हणजे 10 लाख झाले। 729 छेद 10 लाखचं घनमूळ 729 च्या पाडले 9 गुणिले 81 10 लाख म्हणून 100 ने भागला 100 गुणिले 10,000 नंतर घनमुळात 9 गुणिले 81 पाडले 9 गुणिले 9 आणि 10,000 चे पाडले 100 गुणिले 100 3 चा गट आला म्हणून प्रत्येकाचा घन घेतला घनमुळात 9चा घन छेद 100चा घन घनमूळ सेपरेट लिहिलं आणि त्याचं घनमूळ काढलं 9/100 आणि 9/100 म्हणजे काय 0.09